हदगाव पोलीस स्टेशन येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून हदगाव पोलीस स्टेशनचे PSI नंद यांनी आरोपीच्या तोंडावर लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला आहे। दिनांक 14 जानेवारी रोजी लहरी येथे नामनिस्ता दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमामध्ये किरकोळ वाद होऊन हदगाव पोलीस स्टेशन येथे एकमेकांवर परस्पर गुन्हे दाखल झाले होते। मात्र 15 फेब्रुवारी रोजी अंदाजे 10 वाजता आरोपीस कोणतीही सूचना न देता घरात शिवगाळ करून त्यांना हदगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले। मात्र नंद PSI यांनी अक्षय कांबळे यास 10,000 रुपयाची मागणी केल्याचे सांगितले। अक्षय कांबळे यांनी 10,000 रुपये न दिल्याने अनेक वेळा त्याला मारहाण केली। शेवटी तू पैसे का देत नाहीत असं म्हणत त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचे अक्षय कांबळे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले। या घटनेमध्ये समाजामध्ये एकच खळबळ उडाली आहे। तुषार कांबळेसह दिनेश रेकर, सत्यप्रभा न्यूज नेटवर्क, नांदेड। 5 जण नंद साहेब आमच्या गावामध्ये गाडी घेऊन आले। आम्हाला माझ्या घरी आले। पहिल्यांदा गाडीत बसारे म्हणले तुमच्यावर केस आहे, हे आहे, असं आहे, तसं आहे म्हणले। शिवा दिल्या माय बहिणीवर आणले आमच्या। आणि मला एक सोड, मला आणि दुसऱ्या आमच्या 14 जणांच्या घरी अजून गेले। 5 जणाला आम्हाला गाडीत बसवलं आणि का साहेब म्हणलो आम्हाला कासाठी आले तर तुम्हाला सांगतो, आम्ही सगळं सांगतो, असं असं आणलं। आम्हाला इथं ठाण्याला बसवलं मधात। मग मधात बसवल्याच्या नंतर आम्हाला पहिल्यांदा पहिल्यांदा आम्हाला सगळ्याला मारलं। 5 जणाला एका रूममध्ये नेऊन मारलं 5 जणाला। नंतर बाहेर ड्युटी असल्यामुळे ड्युटी आहे म्हणले, बाहेर गेले। बाहेरून डबल आले, अजून एकदा मारलं डबल। दिघे साहेब आलेत। दिघे साहेब म्हणले आम्हाला मारलं का? तर त्याचा कर्मचारी म्हणतो नाही, सांगायचं नाही तुम्ही मारले म्हणून, असं दिघे साहेबाला असं म्हणले आम्हाला। नंतर अजून नंदसाहेब आले, अजूनही आम्हाला त्या 5 जणाला मारले एका रूममध्ये नेऊन। आणि लास्टला 10,000 तुमचे पैसे आले नाही, 10,000 रुपये तुम्हाला तुमच्या या माणसाला सांगितले होते, तुमचे पैसे आले नाही, तुमची जमानत होणार नाही असे आम्हाला म्हणले। नंतरही 6 वाजता आम्हाला एकदा नंतरही मारले अलग अलग रूममध्ये। माझ्या समोर आले, अलग चौघाला मारल्याच्या नंतर माझा लास्टचा नंबर होता, मला अलग रूममध्ये नेले। तुझ्या बाबाजवळ पैसे जास्त आहेत, तू अलग रूममध्ये ये। माझ्या तोंडाला चेन काले, अंगावर इथं थेंब पडले मुतले अंगावर नंदसाहेब। आणि नंतर मेडिकलला वाट लावलं। मेडिकलला सांगल्याच्या नंतर दवाखान्यात वाट लावलं। नंतर सांगितलं तिथं पोलीस स्टेशनला सरकारी दवाखान्यात जर सांगितलं तर तुमची 3 महिने जमानत होऊ देणार नाही, असं तुम्ही तिथं सरकारी दवाखान्यात सांगायचं नाही म्हणले। लघुशंका करताना दुसरा कोणता कर्मचारी होता का सोबत त्यांचा? दुसरा कर्मचारी कोणता नव्हता, ते नाही। दरवाजा लावून आम्हाला इकडं अलग इकडे रूम आहे, इकडं तिकडं त्या रूममध्ये नेले आम्हाला। तर मारलं कोण? साहेबांनी आणि सुरेश साहेब, सुरेश सुरकुंडे साहेब। हे सामाजिक कार्यकर्ते भाकरीला महाग आहेत, रोज मजुरी करून पोट भरतात। त्यांनी प्रश्न केला, साहेब 10,000 कुठून आणून द्यावं? आणि त्यांना मारहाण केली, सांगा कोणाला तरी पैसे द्या। पुन्हा ते बाहेर ड्युटीला कुठेतरी जातो म्हणून जायचे, परत यायचे, पैसे आले का मारहाण करायचे, पुन्हा बाहेर जायचे आणि परत यायचे, मारहाण करायचे। आणि मारहाण करताना त्यांनी एक गोष्ट केली, कारण आपल्या सर्वाला माहीत आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला CCTV कॅमेरे ठेवणं बंधनकारक असताना त्यांनी मुद्दाम जिथं CCTV बसविलेले आहेत त्या ठिकाणी न नेता जिथं CCTVमध्ये येत नाही अशा ठिकाणी नेऊन मारलं, म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। आणि शेवटी मग सायंकाळी आले, त्यांना मारहाण केली, पैसे आले का नाही म्हणले। नंतर त्यांना राग आला आणि रागाच्या भरात अक्षय कांबळे ज्यांच्या तोंडात PSI नंद साहेब मुतले, रागाच्या भरात हा भड्या तू तर लय माजला, त्या तोंडात मुतावं लागते म्हणून त्यांनी त्याच्या तोंडात मुतले असं अक्षय कांबळेने सांगितलेलं आहे। बाकी 5 जणाला बेदम मारहाण केली आणि शेवटी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले। आणि दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचे सहकारी यांना तंबी दिली, तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं आम्हाला मारहाण केली तर आम्ही 3 महिने जामीन होऊ देणार नाही, भीतीने यांनी सांगितली नाही।